हॅलो फ्रेंड्स, तर बघू शकताय आम्ही आलेलो होतो झू पार्कमध्ये. आणि तर बघू शकताय तुम्ही झू पार्क फिरायला लागलो आम्ही. चालत आहे पोरी बघा माझी कशी एका पुढे एक. त्यांना लय हौस येत होती, मम्मी आम्हाला झू पार्क दाखव, झू पार्क दाखव. तर मग आम्ही झू पार्क बघायला चाललो. तर छान वाटलं झू पार्क. आम्ही पहिले पण कधी बघितलं नव्हतं, फर्स्ट टाइम बघितलं. छान वाटलं बघा, खूप छान वाटत होतं. तुम्ही पण बघू शकताय. वेगवेगळ्या नुसते पक्षीच होते, पोपट. लोक किती पोपट होते, खूप छान वाटत होते बरं का. असे वेगवेगळे हे तर 2 मला लई आवडले बरं का. खूप छान वाटले मला हे 2. फिरून ताण लागलं होतं. तिथं पाणी दिसलं, पाणी पिलं. मग अजून पुढं आलं, अजून बर्ड बघितलं. तिथं पोपट वेगवेगळ्या होता. मग गेलो अजून पुढं चालत फिरायलाच कंटाळा आला. पाय एवढं दुखायला लागले. मग पुढं गेलो, शहामृग दिसला आम्हाला. खूप छान शहामृग दिसलं बघा, किती छान वाटत आहे. एवढ्या मोठे पण नव्हते, जास्त मोठे पण नव्हते. शहामृग छोटं होतं. मस्त वाटलं बरं का शहामृग वगैरे बघायला. मग इथं मगर दिसला आम्हाला. का ते पाण्यात पडलेले व्हाईट मगरच आहे. खूप छान वाटलं मगर वगैरे सगळे असलीमध्ये बघितलं तेव्हा. इथं कासव आहे, का कासव किती छान आहे. का कासव कसं फिरत आहे. कासव पण होते. खूप मस्त वाटलं वेगवेगळ्या पक्षी बघायला. आम्ही तर इथं आलो, साप बघितलो. बापरे, फर्स्ट टाइम एवढे मोठे बघा. हे पाण्यात कसं पडला, एवढा मोठा एवढा जाड साप. खूप म्हणजे फर्स्ट टाइम बघितलं मी एवढे मोठे साप ना. त्यांना बघून मला एवढं आश्चर्यचकित होत होतं. बापरे म्हणलं मी, बघा हे साप कशी फिरत आहे आतमध्ये. खूप मोठ्या साप. हे तर बघा कुठं बसलंय. बाबाला जागा बघा कुठं आहे बसायला. हे असली किंग कोब्रा हे इथं होतं बघा. असली नाग इथं बसलेला होता. हे चालत नव्हता. खूप लोक त्याला चालवायचा प्रयत्न करत होता, पण ते ऐकतच नव्हतं. मग इथे हे छोटे मणियारी साप होते. छोटे होते, म्हणजे बारीक असते. आणि हे तर बाबा किती मोठा होता, फिरत होता. हे बघा हे 2 कसे पडले तिथं लाकडावर. खूप वेगवेगळ्या प्रकारचे साप वगैरे बघितलो झू पार्कमध्ये. फर्स्ट टाइम गेलो तर छान वाटलं. हे हिरवं साप होतं. हे हिरवं साप किती पातळ आहे आणि किती मोठा आहे. आणि एवढं नाटकं करत होता ना, बघा कसे करत आहे. लोक बाहेरनं त्याला आणि बघा हे साप कसं परेशान करत होते. एवढं लोक त्याला घाबरत पण होते. असं डायरेक्ट तोंडावर मारल्यासारखं मारत होता. मग पुढं आलं आणि इथं पण इतके साप होतं. या मैदानात तर एवढे साप होते ना. बघा त्या काठीवर, या हांडीत, परत इकडं फिरत आहे. त्या पाण्यात पण पडलेला होता. बघा त्या काठीवर, सुकलेली काठीवर कसे वर पण बसले, खाली पण बसले. पलीकडे एक फिरत होता. बघा त्या हांडीत कसे घुसत आहे. आणि त्या फुलाखाली पण ते कसं गोल होऊन बसलेलं. एवढे साप, बापरे. मी तर फर्स्ट टाइम बघितले एवढे साप. आणि एवढे वेगवेगळ्या प्रकारचे. बघा ते कसं करत आहे, बघा किती मोठा आहे ते साप. आणि इथं होतं सरडा. खूप मोठे सरडा होतं बरं का. एकदम मगर सारखेच दिसत होते. फिरत मग जांभळाचं झाड दिसलं, त्याच्यावर जांभूळ पिकत होते. बाबू म्हटला जांभूळ पाहिजे. मग काढलं जांभूळ काढलं, पिकलेलं. मग पोरांना दिलं. पोरं खाल्लं. खाऊन मग आम्ही पुढं गेलो मासे बघायला. तर मासे इतक्या प्रकारचे मासे, तर बापरे वेडे झालो आम्ही तर मासे बघून. माझा बाबू तर इतका नुसता मम्मी मासे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघितलो तिथं. आणि कधी न बघितलेलं चीज बघितलं. का हे पांढरे मासे कसे आहे. याला आम्ही फुलच समजत होतो, परंतु हे मासे होतं. आम्ही लास्टला विचारलं कोणाला तरी, तर ते म्हणले की तेच मासे आहे. तर अजून पुढं गेले. एवढे वेगवेगळ्या प्रकारचे किती छान मासे वगैरे, शार्क वगैरे आम्ही सगळं बघितलं बरं का. खूप छान वाटलं शार्क वगैरे बघून. आणि पार्क तर इतका मोठा होता.
फिरून आम्हाला कंटाळा आला. आमचे पाय वगैरे सर्व दुखायला लागले आणि नुसते मासे वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघितलं, वेगवेगळ्या प्रकारचे साप बघितले. मग आलो तिकडनं. बघा इकडं वेगवेगळ्या म्हणजे खूप मोठा ते माशाचं हे होतं, वेगवेगळ्या प्रकारचे मासे वगैरे होतं. हो का, कसे गोल्डन फिश वगैरे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते बरं का. पोरं तर आमचे बाहेरच निघत नव्हते मासे बघायसाठी. मासेच बघत बसले होते आतमध्ये, बाहेर यायचं नावच घेत नव्हते. नुसतं वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघा, किती छान त्यांना केलेलं. आणि हे बाहेर होतं हे फर्स्टमध्ये, तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे मासे. मग झालं ते मासे वगैरे बघून आलो. इथं आम्हाला चित्ता दिसला, चित्ता बघितलं आम्ही. बघा किती मोठा चित्ता आहे आणि कसं फेरी लावत आहे इकडनं तिकडनं राजासारखा. खूप म्हणजे असं. तर चित्ता बघा कसे फिरत होता. चित्ता बघा कसं करायला लागलाय चित्ता. खूप म्हणजे असं 2 चित्ता होते बघा, इकडं आणि पलीकड साईडला 2 चित्ता होतं. कसे फेरी लावत होते बघा. ते किती मोठा आहे, किती मोठा चित्ता आहे बघा. बापरे. तर बघा पोरं वगैरे सगळे. मग इथं पुढं आलो. इथं काय म्हणते याला, तेंदुआ होतं हे. इथं तेंदुआ दिसला आम्हाला. 2 चित्ता आणि 1 तेंदुआ होतं. मग तेवढंच बघण्यात आम्हाला पाऊस लागला. तिथं पाऊस पडायला लागला. मग आम्ही फोटो वगैरे काय घेतले नाही तिथं का. असं फोटो वगैरे घ्यायसाठी खूप छान होतं, परंतु आम्ही पाऊस लागला मग आम्ही निघालो घरी. बघा पार्कमधनं पळत येऊन गाडीत बसलो आणि नुसतं गाडीत येऊन बसूस्तवर भिजलो. पण आम्ही एवढं जोरात, एवढं फास्ट पाऊस लगेलग पडला, एवढं फास्ट पाऊस पडला ना, नुसतं गेटच्या बाहेर येऊन गाडीत बसूस्तवर पूर्ण पाणी भरला खाली. एवढा पाऊस पडत होता. मग आम्ही निघलो घरी. हो का, बाहेर